श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. घरात सुख शांती पैसा येऊन आपल्याला समाधान नसेल किंवा घरात धनधान्याची कमतरता असेल, आपण कष्ट करतो पण त्यात यश मिळत नसेल, घरात लक्ष्मी टिकत नसेल, त्यासाठी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे जे दर पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण जो आहे तर तो करायचा आहे. जे नवीन लोक आहेत त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण करायचं आहे तर तुम्ही सुरुवात कोणत्याही पौर्णिमेला करू शकता आणि तुम्ही 1 वर्ष तुम्ही ही सत्यनारायणची पूजा केली तर तुमचे बरेचसे जे प्रश्न आहेत ते लवकरच सुटतील आणि आपल्याला हा सत्यनारायणची पूजा करायला काही खर्च होणार नाही. जो घरात आपले धनधान्य आहे, त्या घरात ज्या वस्तू आहेत त्यांनीच आपल्याला सत्यनारायण आहे तो करायचा आहे. ही सेवा करताना तुम्हाला मनोभावे सेवा करायची आहे. ज्यांच्याकडे सत्यनारायण कथेचे पुस्तक नाही त्यांनी जवळच्या केंद्रातून पुस्तक आणावे किंवा कोणत्याही धार्मिक दुकानात हे पुस्तक मिळेल. घरातील कोणत्या व्यक्तीनेही ही सेवा केली तर चालते. फक्त काय तर मनात आपल्या श्रद्धा असायला हवी. आता तुम्हाला यासाठी लागणारे मी थोडक्यात साहित्य सांगते. आपण सत्यनारायण करणार आहोत तर आपल्याला सत्यनारायणचा फोटो जो आहे तो लागणार आहे. बाळकृष्णांची मूर्ती लागणार आहे जी सर्वांच्याच घरात असते. 1 तांब्याचा कलश लागणार आहे. तांब्याचं ताम्हण लागणार आहे. 3 सुपारी लागणार आहेत. काही विड्याची पानं लागणार आहेत. तांदूळ लागणार आहेत. आंब्याचे डहाळे लागणार आहेत. गहू लागणार आहेत. अष्टगंध, चौरंग, अगरबत्ती, कापूर, दिवा, फुले, लाल किंवा पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचाही कपडा तुम्ही घेऊ शकता. प्रसादासाठी आपल्याला शिरा करायचा आहे. जो प्रसाद आपण करणार आहोत तो आपला प्रसाद जो आहे तो शिऱ्याचा प्रसाद आपल्या घरातलीच लोकांनी फक्त तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. आपण गणपती किंवा श्रावणामध्ये जी पूजा करतो सत्यनारायणची तो प्रसाद आपण सगळ्यांना देतो, पण हा दर पौर्णिमेला जो सत्यनारायण करणार आहोत तो प्रसाद आपण फक्त घरातल्या व्यक्तींनाच द्यायचा आहे. आता चला तर आपण मांडणी पाहूया. चौरंगाच्या 4 बाजूला आंब्याचे ढाळे लावून घ्यायचे आहेत. आता माझ्याकडे इथे आंब्याचे ढाळे मला मिळाले नाहीत तर मी ते ढाळे लावले नाहीत. त्यानंतर सत्यनारायणचा फोटो ठेवून घ्यायचा आहे. हा फोटो ठेवल्यानंतर आपल्याला तांदूळ किंवा गहू घेऊन त्याची रास करून त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे. त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये आपल्याला तांब्याचा नसेल तर तुम्ही स्टीलचाही तांब्या घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, फुलं आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. कलशामध्ये हळदी कुंकू वगैरे म्हणजे व्हायचे आहे. आता 1 ताम्हण घेऊन त्या ताम्हणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. हे ताम्हण तांब्यावर अशा प्रकारे ठेवायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. त्या तांदळामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर 2 विड्याची पाने ठेवून त्यावर 1 गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची आहे. दुसरी 2 पाने घेऊन त्यावर कुलदेवीची सुपारी ठेवायची आहे आणि तिसऱ्या 2 जोड पाने घेऊन त्यावर आपल्याला वरुण देवताची सुपारी ठेवायची आहे. शंख, घंटी असे म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे ठेवू शकता. आपली पहिली सुपारी जी आहे ती गणपती बाप्पांची सुपारी आहे. एक लक्षात घ्या, जे आपण करतो ना ते सगळं मनापासून करायचं आहे. देवाला आपली भक्ती आवडते. गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध वाहून घ्यायचे आहे. गणपती बाप्पांची जी आहे ती आपल्याला पूजा करायची आहे, पण त्या अगोदरच मी काय केले आहे सत्यनारायण देवताची त्यांना म्हणजे अष्टगंध, हळद कुंकू, फुले वाहून घेतलेली आहेत. मग आपल्याला गणपती बाप्पांची जी सुपारी आहे त्याला हळदी कुंकू अष्टगंध वाहून घ्यायचे आहे. तेव्हा आपल्याला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा गणपती बाप्पांचा मंत्राचा जप करायचा आहे. आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी गणपती बाप्पांना जे गणपती बाप्पांच्या सुपारीचं पूजन करणार आहे त्यावेळेस असं म्हणायचं आहे की हे गणराया मी तुम्हाला गंध लावते आहे. त्यानंतर म्हणायचं आहे की हे गणराया मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते आहे. हे सगळं संस्कृतमध्ये पण बोलता येतं पण हे उच्चार स्पष्ट होणार नाहीत म्हणून मी हे मराठीमध्येच बोलते आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा वाहत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळत आहे. त्याच्यानंतर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दीप ओवाळते आहे असं बोलायचं आहे. आणि आपल्या 3 वाटीमध्ये खडी साखरेचा किंवा साखरेचा प्रसाद घेऊन
त्यानंतर एका वाटीतला प्रसाद गणपती बाप्पांना ठेवायचा आहे आणि तो ठेवताना तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि गायत्री मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि दुसरं तुळशीपत्र घेऊन नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आपल्याला तेव्हा काय बोलायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृताय स्वाहा असं म्हणून हे तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी जी सुपारी आहे ती आपल्या कुलदेवीची सुपारी आहे. त्यानंतर कुलदेवीलाही मी अष्टगंध वाहते आहे, मी हळदी कुंकू लावत आहे, त्यानंतर फुलं वाहते आहे, अक्षदा वाहते आहे, त्यानंतर मी अगरबत्ती ओवाळते आहे आणि त्याच्यानंतर मी दीप ओवाळते आहे असं बोलून आपल्याला वरुण देवाच्याही सुपारीला आपल्याला असंच करायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कुलदेवीच्या याला फुलं वाहिले आहे, अगरबत्ती ओवाळलेली आहे आणि त्याच्यानंतर मी दीपही ओवाळलेला आहे. त्याच्यानंतर आता वरुण देवतेच्या सुपारीला हे वरुण देवता मी तुम्हाला गंध लावते आहे, हे वरुण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते आहे. त्याच्यानंतर हे वरुण देवता मी तुम्हाला अक्षदा वाहते आहे. ते झाल्यानंतर हे वरुण देवता मी तुम्हाला फुले वाहते आहे. हे वरुण देवता मी तुम्हाला अगरबत्ती लावते आहे आणि हे वरुण देवता मी तुम्हाला दीप ओवाळते आहे. त्याच्यानंतर आपण हे गायत्री मंत्र म्हणून एक तुळशीपत्र ठेवायचे आहे. दुसरे तुळशीपत्र घेऊन आपण कुलदेवीच्या साखर ठेवायची आहे. तेव्हाही आपण ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृताय स्वाहा असं म्हणून हे दुसरं जे आहे ते तुळशीपत्र आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे. आता वरुण देवतालाही मी साखरेचा नैवेद्य जो आहे तो ठेवत आहे. एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. तेव्हा गायत्री मंत्र जो आहे तो, आता गायत्री मंत्र सगळ्यांनाच येतो. मग आता दुसरे तुळशीपत्र घेऊन वरुण देवतालाही सेम आपण म्हणजे तसंच करायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृताय स्वाहा असं म्हणून हे दुसरं तुळशीपत्रही आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे ते ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीलाही आपल्याला फुले, अष्टगंध, अगरबत्ती लावून म्हणजे ओवाळून घ्यायची आहे. मी इथे बाळकृष्णांच्या मूर्तीला फुले वाहत आहे. तेव्हाही आपल्याला तसंच म्हणायचं आहे, हे बाळकृष्ण मी तुम्हाला गंध लावते आहे, हे बाळकृष्ण मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे, हे बाळकृष्ण मी तुम्हाला फुले वाहते आहे, धूप ओवाळते आहे किंवा अगरबत्ती ओवाळते आहे, मी तुम्हाला दीप ओवाळते आहे असं म्हणून आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण बाळकृष्णांना शिऱ्याचा जो प्रसाद आहे तो नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. तेव्हाही एक तुळशीपत्र त्या शिऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून गायत्री मंत्र जो आहे तो बोलायचा आहे आणि दुसरे तुळशीपत्र घेऊन आपल्याला मगाशी सारखंच ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृताय स्वाहा असं म्हणून ते तुळशीपत्र जे आहे ते ठेवायचं आहे. आता जो शिऱ्याचा प्रसाद आहे तो रात्रीची पूजा झाल्यानंतर आपण लगेचच तो ग्रहण करायचा आहे, म्हणजे घरातल्याच लोकांनी तो प्रसाद जो आहे तो खायचा आहे. आता सकाळी उत्तर पूजा करायची आहे. बाकीचे जे धान्य आहे ते गहू तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकायचं आहे. कलशाचे जे पाणी आहे ते झाडांना घालायचं आहे आणि हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायणची म्हणजे पूजा वाचायची आहे आणि ते झाल्यानंतर 5 अध्याय आहे ते 5 अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला जी आहे ती आरती करायची आहे. आता आरती जी आहे ती आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सत्यनारायण देवतांची जी आहे ती आरती करायची आहे. आता 1 रुपया जो त्याच्या कलशामध्ये टाकला आहे तो आपल्याला
आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. बाकीचे आंब्याचे डहाळे, नागवेलीची जी पानं आहेत ते तुम्ही जे तुमचं निर्माल्य आहे त्याच्यामध्ये टाकू शकता. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.